मंडळी नमस्कार. 2 महिने आधी आलो होतो अंबरनाथ येथे. बघा शिव मंदिर दाखव. हा बघा अंबरनाथ शिव मंदिर. तर चला आज तुम्हाला परत एकदा दाखवतोय अंबरनाथ शिव मंदिर. आता जून महिना आहे आणि जून महिन्यात शिव मंदिरच्या इथं पोचलो. ओलाची राईड घेऊन आलो होतो, जवळच ड्रॉप होतं. त्याला तर आज म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनवून घेऊ. आज देखील अंबरनाथ शहराचा रिक्षा केली इथे उभी. ही बघा आपली. चला तसं आतमध्ये जाऊ तर तसं दाखवू तुम्हाला. आज वार रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. प्रवेशद्वार केलं आहे, आतमध्ये प्रवेश केला आहे. सुट्टीचा वार आहे, रविवार असल्यामुळे मला वाटतं भाविकांची गर्दी असेल आज. बघूया. बघा असं काही परिसर आहे, काय काम चालू आहे. आणि हा रिक्षा स्टँड आहे. आणि बघा झेंडा दिसतोय तुम्हाला, हा बघा इथे समोर केला आहे प्रवेश आतमध्ये. आणि सुट्टीचा आज गर्दी भरपूर आहे, सुट्टीचा वार असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. आणि बघा गर्दी दिसते का? दर्शनाला मला इथूनच दिसतंय की दर्शनाला भरपूर मोठी लाईन आहे. आणि तसं पकडलं तर आतमधलं व्हिडिओ अलाउड नाही, तुम्हाला बाहेरच दाखवतोय नक्षीकाम. आणि थोडक्यात इतिहास सांगण्याचा पण प्रयत्न करतोय. हा बघा इथं मंदिर आहे आणि इथं प्रसाद वगैरे भेटत आहे बघा. आणि आतमध्ये मी आता लक्ष केलं बघा, इथं भरपूर गर्दी आहे बघा. ही लाईन लागलेली दिसते बघा. आणि हे मंदिर आहे. चप्पल काढून ठेवूया. चप्पल काढूया. चप्पल काढली नाही आता बघा. आतमध्ये गर्दी आहे, दर्शन भेटण्याची शक्यता कमीच आहे कारण लाईन आहे. तर इथे पाय घुसतील त्याच्यामुळे टाकलेले बघा. ती बघा टाकलेले पाय भासतील त्याच्यामुळे. पिण्याचं पाणी पण आहे बघा. शिव मंदिर अंबरनाथचं प्राचीन मंदिराचं थोडक्यात इतिहास असा आहे की शिलार राजा याने 1060 या इसवी सनामध्ये हा मंदिर बांधण्यात आला होता. तर नक्कीच जवळपास आता तुम्ही विचार करा 1000 वर्ष प्लस जुनं मंदिर आहे. आणि तसंच नक्कीच खूप प्राचीन पण आहे. तर चला तुम्हाला दाखवतो आहे, मंदिराच्या प्रदक्षिणा घेतो आहे आणि आपण नक्कीच बाहेर पडू. कारण दर्शनासाठी लाईन भरपूर मोठी आहे बघा. हे बघा तिकडनं दर्शनासाठी लाईन लागलेली आहे. आणि हे बाहेर मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि खरंच आतमध्ये व्हिडिओ तर अलाउड नाही, परंतु तुम्हाला आतमधूनच बाहेरूनच दाखवतो आहे आणि दर्शन करवतो आहे बघा. इथे सुरुवातीला इथे बघा बघा असं काय आहे. मित्रांनो तुम्ही जेव्हा इथे येऊन स्पर्श कराल ना मंदिराला, नक्कीच तुम्हाला ती कला त्या काळातली कला म्हणजे 1000 वर्ष जुनी कला आताची काय असेल. आणि बघा आत्ता जर हे मंदिर असं बांधायला गेलं तर कित्येक वर्ष जातील. बघा इथून एक दरवाजा होता पण तो बंद करण्यात आला आहे. नक्कीच मित्रांनो अद्भुत आहे, अद्भुत. 1000 वर्ष जुनं प्लस म्हणजे 1060च्या दशकामध्ये शिल्हार राजा आणि त्याच्या भावाने हे मंदिर बांधून पूर्ण केलं. असं हे मंदिर आहे. आणि आता देखील डागडुजीचं काम चालू आहे. हे बघा कुठे कुठे असे डागडुजीचे कामं चालू आहेत. आणि ह्या जागेवर आहे ना खूप सुंदर एक कलाकृती आहे, परंतु ती आपल्याला दिसत नाही सध्या. हा एक दरवाजा होता बघा. उन्हाचा तडाखा आहे ना, पाय भरपूर भासतात. आणि बघा इथनं काय संभाषण चाललं आहे इथे. आणि इथनं नक्कीच मला तर वाटतं इथनं आतमध्ये जाण्यासाठी असेल दूध किंवा आतमध्ये पिंड टाकण्यासाठी.
हे बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवतोय. हे बघा पूर्ण डिटेल्स बघा. बघा हातामध्ये मडकं, गळ्यामध्ये आभूषण, कान हे डोळे बघा किती म्हणजे बघा 1000 वर्ष जुनं प्लस मंदिर आहे. बघा हे पूर्ण काम बघा. हे बघा हे पायामध्ये पैंजण वगैरे हे पूर्ण कसं काम आहे बघा. इथे काही काळाप्रमाणे तुटलेलं आहे. हे बघा आहे हात इथेशी म्हणजे मला तर वाटतंय पूजेचं म्हणजे ते जास्त कीर्तन वगैरेचं असं दाखवण्यात आलं आहे. बघा इथे हातामध्ये ढोलकी आहे आणि इथं नाचण्याचा प्रयत्न आहे पूर्ण. इथं बासुरी घेऊन वगैरे असं काहीतरी आहे बघा. आणि इथं देखील एक देवीचं आहे ते बघा कालाप्रमाणे तुटलेलं आहे. असं भरपूर जागेवरती भरपूर काही आहे. प्रत्येक जागेवरती एक म्हणजे इतिहास कोरून ठेवण्यात आला आहे. हे झिजलेलं आहे बघा. आणि बघा इथे मी तुम्हाला दाखवलं इथं आवाज ऐका तुम्ही. आतमधलं गर्भगृहामधला आवाज येतोय. बघा पूर्ण असे काहीतरी अंबरनाथ जे प्राचीन मंदिराला आलं ना की खरंच एकदम जवळून ही गोष्ट पहा की त्या काळामध्ये किती पद्धतशीर आणि कसं काम केलेलं आहे बघा. अशी पूजा वगैरे चालू आहे तिथेशी. आणि बघा इथे तुम्ही प्रत्येक पिल्लरवरती खांबावरती असे बघा दिसतात. प्रत्येक पिल्लरवरती देवी देवतांचे पूर्ण मूर्त्या आहेत बघा. इथे गणपती बाप्पाचं छोटीशी मूर्ती आहे. आणि असं दिसतं इकडनं बघा गर्भगृहामध्ये आपल्याला एंट्री भेटलेलं आहे. आणि ही लाईन बघा तुम्हाला दिसते संपूर्ण लाईन दर्शनासाठी आतमध्ये बघा. ह्या बाजूला काही वेगळं आहे. प्रत्येक साईडला काहीतरी वेगळं करून ठेवण्यात. इथून दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश करतायत आणि इथे नंदी महाराज आहेत. आपण इथूनच दर्शन घेऊया. बघा तुम्हाला दिसतच असेल पूर्ण हे जे तुम्हाला जेवढं काही दिसतंय तेवढं बघा ह्याच ठिकाणातून ते पूर्ण खोदून काढून जसे गडकिल्ले महाराजांचे गडकिल्ले असतात ना तुम्हाला जवळून जाऊन दाखवतोय की जसे महाराजांचे गडकिल्ले त्याच जागेवरचे कातळ करून बांधण्यात आले तसेच इथं देखील आपल्याला बघायला भेटलं. हे बघा तुम्हाला दिसतच असेल. हे बघा याच्यावरती छिने हातोड्याचे निशाण आहेत बघा. हे बघा इथे स्पष्ट दिसतंय छिने हातोड्याचे निशाण. अशाच ह्याच जागेवरून पूर्ण दगडी काढून पूर्ण घडवून लावण्यात आले बघा. तर मित्रांनो असा होता मिनी आपला ब्लॉग प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराचं. जसं तुम्हाला या परिसरामध्ये राहत असतं तुम्हाला माहिती असतं महाशिवरात्रीमध्ये भरपूर मोठी यात्रा भरते. बघा इथून बाहेर निघण्याचं आहे गर्भगृहाच्या. तर चला मित्रांनो तेच एंड करतो आहे. आणि असेच नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा आणि मित्रांपर्यंत पण देखील पोचवा. आणि या परिसरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर नक्कीच भेट द्या प्राचीन शिव मंदिराला. चला बाय बाय. आता जातो पुन्हा ड्युटीवर.